नमस्कार मंडळी, ऋणानुबंधच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर आहे आणखीन एक जोडी. अर्थातच तुम्ही पाहता माझ्याबरोबर आहे त्रिविक्रम म्हणजेच सौरभ फाटक आणि शीतल सामंत. तुमच्या दोघांचंही ऋणानुबंधच्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? मस्त. एकदम मजेत. एन्जॉईंग द वेदर. आहे ना, पाऊस पडतोय बाहेर, मस्त वेदर आहे आणि अनायासे 3 दिवसाची सुट्टी आली त्यामुळे अजूनच छान. सो तुमची स्टोरीला स्टार्ट करूया, पण आय थिंक शीतल तेवढून स्टार्ट करू फर्स्ट. तर आम्हाला सांग, तू कुठली आहे, जन्म कुठे झाला आणि बालपण कुठे गेलं? सो जन्म माझा कोल्हापूरचा. माझ्या आईचं माहेर कोल्हापूरला. बालपणीचा सुट्ट्यांचा काळ आमचा मॅक्झिमम कोल्हापूरमध्येच गेलेला आहे आणि शिक्षण पूर्ण 12वी पर्यंतच आजऱ्याला. ओके ओके. आणि सौरभ तुझं? मी कोकणातला, कुडाळ. आणि माझा जन्म ऍक्च्युली लोणावळ्यामध्ये झालेला, कारण माझ्या आईचं माहेर लोणावळा. पण लहानपणापासून पूर्ण 12वी पर्यंत माझं सगळं शिक्षण कुडाळ तालुक्यामध्ये, कोकणात. ओके. पण कसं होतं बालपण दोघांचं? शिक्षण तर सांगितलंच, पण इन जनरल ग्रोईंग अप कसा होता? हाऊ वॉज द फेज तुझा आजरामध्ये? आणि कोकणातल्या आठवणी तर भरपूर. माझं 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण आणि सगळं लहानपण माझं कुडाळला गेलं. माझ्या आई वडिलांचा लहान व्यवसाय होता, तर ते त्याच्यामुळे आम्ही कुडाळमध्ये होतो. सावंतवाडी जर तुम्हाला माहिती असेल तर ते माझ्या बाबांचं मूळ गाव. त्यामुळे कुडाळ सावंतवाडी हे आमचं सारखं येणं जाणं असायचं. सावंतवाडीमध्ये पण आमचं एक जुना वाडा टाईप आहे, तर तिथे गणपतीच्या वेळेला सगळे काका पुतणे, चुलत भाऊ वगैरे आम्ही सगळे एकत्र यायचो, मजा करायचो. पण बाकी बघितलं तर अभ्यास आणि ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. कोकणात जन्मलास म्हणजे हे ड्रीम कम ट्रू आहे म्हणजे बऱ्याच जणांसाठी, राईट? कारण तिथलं वातावरण, समुद्र, नॅचरल ब्युटी त्यामुळे ते तर बरोबरच आहे. म्हणजे निसर्ग सौंदर्य कोकणातलं, नॉनव्हेज, मासे, हे सगळ्याची चव तेव्हापासून जिभेचे चोचले हे तेव्हापासूनची सवय आहे ती. आणि शाळेमध्ये असताना म्हणजे माझी इमेज म्हणजे एकदम असा स्टुडियस, ऍटलिस्ट शिक्षकांच्या समोर. आणि माझी शाळा कुडाळ हायस्कूल कुडाळ. तर त्या शाळेचा पण इतिहास असा की माझी 3री जनरेशन, माझे आजोबा हे त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. माझी आजी त्या शाळेची पहिली स्त्री शिक्षिका. माझे 3 काका आणि 2 आत्या हे त्याच शाळेमध्ये शिकलेले. आणि त्याच्यानंतर मी, माझी बहीण आणि माझा चुलत भाऊ हे पण आम्ही सगळे त्याच शाळेमध्ये शिकून मोठे झालो. खूपच इंटरेस्टिंग. तुझं नाव जे आहे ते निकनेम सौरभ तिथेच पडलं होतं की नंतर? हा, तर त्याची पण इंटरेस्टिंग स्टोरी अशी की माझ्या वडिलांना त्रिविक्रम हे नाव खूप, हे विष्णूचं नाव आहे त्यामुळे त्यांना ते नाव ठेवायचं होतं. पण त्रिविक्रम हे सगळ्यांसाठी जरा कठीण नाव आहे, म्हणजे जास्त एवढं ऐकवत नाही. म्हणून मग लहानपणापासूनच माझं निकनेम सौरभ. शाळेमध्ये त्रिविक्रम म्हणायचे की तुला सौरभ म्हणायचे? शाळेमध्ये सगळे सौरभच म्हणायचे, पण ऑन पेपर नाव त्रिविक्रम. अच्छा, ओके ओके, छान. शीतल, तुझ्याबद्दल सांगी, ग्रोईंग अप कसं होतं? आत्ताची लाईफस्टाईल बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही ब्लेस्ड होतो की ज्या वातावरणात आम्ही वाढलो, पूर्ण सगळं नेचर, नॅचरल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा तर काही संबंधच नाही. त्यामुळं बाहेरचे गेम्स आणि घरातली छोटी मोठी कामं, म्हणजे गाव इतकं छोटं असेल की विहिरीचं पाणी ओढण्यापासूनच सगळं करायला मिळालं. आणि आता जर करायचं असेल तर आय थिंक प्लॅन करून जावं लागेल तरच करू शकू. आणि सडा, रांगोळी, पानं, फुलं, म्हणजे असं छान नेचरच्या सानिध्यात बालपण गेलेलं आहे. असं आजऱ्याच्या जवळच देवर्डे म्हणून आमचं मूळ गाव आहे, जिथे शेती आहे. तिथे बाकीचे माझे काका काकू, आजी आजोबा, बाबांचे आई बाबा ते तिकडे राहायला होते. त्यामुळे गणपती, सगळे गणपती आमचे सोबत असायचे. मी जितके वर्ष ऍटलिस्ट इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत आम्ही जाऊ शकलो प्रत्येक गणपतीच्या सुट्टीमध्ये. मग सगळे काका, सगळे चुलत भावंड, आम्ही सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट केलेला आहे गणपती. शिक्षण माझं 10वी पर्यंत व्यंकटराव हायस्कूल म्हणून शाळा आहे आजऱ्यामध्ये. माझे बाबा त्याच शाळेत शिक्षक होते, आता ते तिथून रिटायर झाले. पण मग त्या शाळेमध्ये बाबांची भावंड म्हणजे माझे काका त्याच शाळेमध्ये, नंतर मी, माझा मोठा भाऊ, लहान बहीण
सेम त्याच शाळेमधून सगळे चुलत भावंड सगळे त्याच शाळेत. तुमची स्टोरी बऱ्यापैकी सिमिलरच आहे. तेच मी बोलणार होतो. हो, दोघांची फॅमिलीमध्ये टीचर्स आहेत, दोघांची हो. मल्टिपल जनरेशन एकाच एकाच स्कूलमध्ये. हो 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 आणि हो. दोघांचे म्हणजे ग्रोईंग अप अशा एरियामध्ये झालं की ते नॅचरल सगळं रिसोर्सेस खूप होते. ऍक्च्युअली तुमच्या घरात पण दिसतच आहे, तुमची आवड जी आहे बहुतेक ते तिथूनच आलेली आहे. right? खूप सुंदर तुम्ही ते फुलाळ पानांनी सगळं सजवलेलं आहे घर बाहेर पण. हो, त्यामुळे असं ती फेज खूप कामिंग आणि ब्लिसफुल फेज होती की त्याच्यानंतर मग 12वी नंतर इंजिनिअरिंगला मी सांगलीला ऍडमिशन घेतलं वालचंद कॉलेजला. तरी पण एवढा असा मेट्रो टच नाही, कारण कॅम्पस कॉलेजचा एवढा प्रचंड मोठा, झाडं वगैरे इतकी छान की असं एवढं ट्रान्झिशन खूप सोपं गेलं. अच्छा. मग त्याच्यानंतर एकदा सांगली सोडल्यानंतर मग मुंबई आणि मग US. मग असं जास्त फास्ट फॉरवर्ड नको. इम्पॉर्टंट गोष्टी लागतात. So, तुझ्या कॉलेजबद्दल सांग. 12वी पर्यंतचं माझं शिक्षण कुडाळमध्ये झालं आणि 12वी नंतर इंजिनिअरिंगला मला वालचंद कॉलेज सांगलीला ऍडमिशन मिळाली. जिथेही होतं. सेम कॉलेज, येस. पण मी तिचा 1 वर्ष सिनियर होतो. ओके. अच्छा. कुठल्या वर्षाची गोष्ट सांग. हे 1997 ला मी कॉलेजला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली कम्प्युटर सायन्सला. मग तुमची ओळख कशी लायब्ररीमध्ये जाताना पुस्तक वगैरे पडलं? सौरभ लायब्ररीत कधी गेला नाहीये. कॉलेज डेज, आय मीन इफ यू आस्क मी, दोज वेर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ. कारण घराबाहेर पडलेलो, रिस्ट्रिक्शन नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी मोकळीक होती. तो वेगळा काळ होता. हॉस्टेलमध्ये- तेव्हा electronics नव्हतं. हा, आणि हॉस्टेलचं लाईफ 4 वर्ष, आणि मला ऍक्च्युली 4.5-5 वर्ष राहायला मिळालं हॉस्टेलमध्ये, ते पण सांगेन मी. तर आणि कॉलेजमध्ये मी अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टीमध्ये होतो. आणि त्याच्यामुळे अशी पण एक इमेज होती की हा, ह्याला सगळं येतं वगैरे वगैरे. आणि दॅट वॉज वन ऑफ द रिझन वी बोथ इंटरॅक्टेड ऑफिशियली. तर आमची ऍक्च्युली ओळख झाली मी फायनल इयरला असताना, जेव्हा ही 3rd इयरला होती. मग तेव्हा ती मला ऑफिशियली भेटली, पण मी तिला ती 1st इयरला असल्यापासून ओळखायचो. तुझ्या डेटाबेस मध्ये तिचं नाव होतं. ते ऍक्टिव्हेट नव्हतं झालं. पण ओळख कशी झाली, म्हणजे एकमेकांना कसं काय पहिल्यांदा भेटला? ऍज अ सेड, राईट, कॉलेजमध्ये माझी इमेज अशी होती की हा, ह्याला बऱ्याच गोष्टींमधलं सगळं कळतं वगैरे. तर ही जेव्हा 3rd इयरला होती तर ह्यांचा काहीतरी एक प्रोजेक्ट होता कॉम्पिटिशनसाठी, आणि तिच्या टीचरनी तिला सांगितलं की असं असं सौरभ फाटक म्हणून आहे, तर त्याला भेट, तो हेल्प करेल. तेव्हा ही आणि हिची आणखीन एक मैत्रीण, खास मैत्रीण, त्या दोघी तेव्हा मला भेटायला आलेल्या. अशी आमची ती ओळख झाली. आणि मग त्याच्यानंतर मग मी पासआउट झालो. आणि प्रोजेक्ट झाला. हा, सो मग तू त्याला पहिल्यांदा भेटस, तुझं इम्प्रेशन काय होतं? की इट वॉज लाईक नॉर्मल, जस्ट नॉर्मल होता, आगाऊ वाटला, हा. काय वाटलं त्याच्याबद्दल? नॉर्मलच होतं. ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीचं नाव अंजली, ती आणि मी बॉईज हॉस्टेलचे इथे भेटायला गेलो. जनरली इंडियामध्ये अजून कसं राहतं की हॉस्टेलच्या समोर एक गार्ड राहतील, आम्ही काका म्हणू त्यांना, आणि मग काका हाक मारणार, सौरभ फाटक कोणीतरी भेटायला आलेला आहे. आणि मग नंतर ह्याने मला सांगितलं की तुम्ही दोघी खाली बघा, अख्खं हॉस्टेल खिडकीच्या इथे येऊन की कोण भेटायला आलंय. आणि मग पूर्ण सगळेजण ते कॉन्व्हर्सेशन आतून बघत होते. बाहेरून तर आम्हाला काही समजणार नाही, पण आमच्यासाठी कॉन्व्हर्सेशन नॉर्मलच होतं. मग पुढे गाडी कशी काय गेली? मग तू ऑफकोर्स पहिल्यांदा ग्रॅज्युएट झालो. हा, मग मी ग्रॅज्युएट झालो. आणि आमची बॅच जी होती ग्रॅज्युएशनची 2001, आमच्या बॅचमध्ये ऍज यू ऑल नो 9/11 वगैरे सगळं झालेलं इथे. मग त्याच्यामुळे जरी कॅम्पसमधनं जॉब लागलेला, पण ते आमचं जॉईनिंग वगैरे सगळं डेफर झालेलं. कुठे जॉईन केलंस? माझं सिलेक्शन झालेलं इन्फोसिसमध्ये तेव्हा, पण बाय द टाइम ग्रॅज्युएशन झालं तोपर्यंत त्यांनी आमचं जॉईनिंग बरंच डेफर केलेलं होतं. आणि जून-जुलैमध्ये आपल्या एक्झाम सगळ्या संपतात, आणि डिसेंबर-जानेवारी पर्यंत कोण थांबणार, आणि ते असं कुडाळला जाऊन काय करणार एकदा. मग तेव्हा मग मी रिसर्च असिस्टंट आणि टीचिंग असिस्टंट असे दोन्ही टाईपचे जॉब केले सेम कॉलेजमध्येच. मग तेव्हा मग मी 1st इयर आणि 2nd इयरला शिकवायचं. एक्सटेंडेड राहिलं असतं. हा, म्हणून मग मला तिथे आणखीन 6 महिने तिथे राहायला मिळालं. डबल मोटिवेशन करायचं. डबल मोटिवेशन, अरे एक्झॅक्टली. आपण भेटलोच नाही त्यावेळी हा, कधी. पण तेव्हा ती चांगली, म्हणजे तसं बऱ्यापैकी ऑर्थोडॉक्स कॉलेज आमचं, त्यामुळे असं एवढं भेट वगैरे म्हणजे फार क्वचित व्हायची, पण ओळख होती, ओळख ठेवलेली. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर एक 6 महिन्यांनी मग तेव्हा TCS मध्ये मी जॉईन झालो. मी पुण्याला जॉईन केलं. ही जेव्हा पासआउट झाली, मग तेव्हा ती पण पुण्याला आलेली जॉब सर्च करायला.
आणि तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि मग पुण्यामध्ये पण आमची अशीच भेटगाठ होत राहायची. त्यामुळे त्याच्यानंतर मग तिला पण TCS मध्ये जॉब लागला, पण तिचं पोस्टिंग मुंबईला होतं. अच्छा. मग ते होईपर्यंत 2003 मध्ये मी US ला आलो आणि तेव्हा ती पुण्यातच ही तेव्हा मुंबईमध्ये कंटिन्यू केलं तिने. तरी आमचा बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट होता आणि तेव्हा आताच्या सारखं व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं, पण याहू मेसेंजर एक्झॅक्टली याहू मेसेंजरला आमच्या आयुष्यामध्ये खूप मानाचं स्थान आहे. मानाचं स्थान. कारण हिच्या ऑफिसमध्ये याहू मेसेंजर अलाउड होतं आणि तेव्हा मी कॅलिफोर्नियामध्ये होतो, त्यामुळे टाइम झोन वाईज पण बऱ्यापैकी मॅच व्हायचं. म्हणजे तिचं ऑलमोस्ट लंच अवर वगैरे होऊन जाईपर्यंत मी तिथे जागा असायचो. आमचं कम्युनिकेशन मेसेंजर वरती भरपूर चॅटिंग व्हायचं. म्हणजे असं भरपूर कंटिन्यू झालं. तसंच असं एक वर्षभर तरी कंटिन्यू केलेलं. प्रपोज कोणी कधी केलं म्हणजे सगळ्यात? मग प्रपोज मीच तिला केलं. हे 2004 ची गोष्ट. मला तेव्हा ऑलरेडी US मध्ये येऊन 1 वर्ष झालेलं होतं आणि आमचा बऱ्यापैकी म्हणजे रोजचाच कॉन्टॅक्ट होता. म्हणजे चॅटिंग थ्रू म्हणा, फोन कॉल तर फार नसायचे, पण चॅटिंग थ्रू. तर 14 फेबच्या आधी इथे लॉंग विकेंड असतो, त्यामुळे आणि तेव्हा तर मी बॅचलर होतो. तसंही आमचं कुठे ना कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन होता. मग जायच्या आधी असंच आमचं बोलणं चाललेलं की मी या लॉंग विकेंडला आहे, मी प्रपोज करणार आहे वगैरे मी तिला. आणि नाही हा म्हणजे आणि मग मी त्याला ईमेल वरती प्रपोज केलेलं. आणि हा लॉंग विकेंड होता. लॉंग विकेंड होता. मी ईमेल वरती प्रपोज केलं आणि मग आम्ही फ्रेंड्स सगळे आम्ही फिरायला गेलो. म्हटलं आता परत आल्यानंतर बघू काय. तर परत आलो तर मेलला काहीच रिस्पॉन्स नाही. आणि मग याहू मेसेंजरला लॉग इन केलं, ती पण होती आणि परत नॉर्मल चॅटिंग. मग मला ते हिला मिळालं की नाही मिळालं. आणि मला असं तू म्हणतोस मी हिला पाठवलं की दुसऱ्या कोणाला पाठवलं. ऍक्च्युली तुझी गाडी आपण तिथेच थांबवली. तू थर्ड इयरला होतेस, ह्याचं 4th इयर कम्प्लीट झालं होतं. त्याच्यानंतर तुझं कसं TCS मध्ये जॉईन झालं? म्हणजे असं ठरवून TCS ला अप्लाय केलं होतं की ते असंच झालं? मी म्हणजे माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी एमटेकच्या एंट्रन्ससाठी प्रिपरेशन चालू केलेलं. हा, गेटसाठी. आणि मग त्यावेळी म्हणजे TCSच्या तसंही जाहिराती येत राहतात की त्यांना रिक्रूट करायचं आहे, फ्रेशर्सची रिक्रुटमेंट होणार आहे. मग सौरभचा मला कॉल आला की असं असं आहे. आणि मग मी घरात आम्ही असं डिस्कस करत होतो की आता तसंही एंट्रन्स देणार आहे, मग द्यायचं कशाला काय. पण मग एकत्रित आम्ही असं ठरवलं की देऊन घेऊ, काय फरक पडतो. एंट्रन्सच द्यायचे, पुण्याला जाऊन 2-4 दिवसात होऊन जाईल आणि मग बघता येईल पुढचं पुढे. म्हणून मग मी अप्लाय केलं. मग ह्यानी मला जे काही ऍप्लिकेशनसाठी जे काही मदत असेल ती केली आणि मग पुण्याला मी गेले. तिथलं जे कुठलं ऑफिस त्यांनी असाइन केलेलं आणि मग त्याच्यात सिलेक्शन झालं. तरी पण मग ते एमटेकचं अजून, कारण त्यांची प्रोसेस पण मोठी राहते, ती चालूच होती पॅरलली. मग अगेन वी थॉट की ते एमटेकचं होईपर्यंत पॅरलली TCSचा रूल राहतो की फ्रेशर्स जर असेल तर त्रिवेंद्रमला त्यांचं ट्रेनिंग असायचं. तर ते जवळजवळ 3 महिन्याचं ट्रेनिंग असायचं. तर ठीक आहे, ट्रेनिंग करून घेऊ, पेड ट्रेनिंग आहे, काय फरक पडतो, पॅरलली अभ्यास पण करता येईल. जस्ट होते तर करून घेतो, परंतु एमटेकचं काय डिसाईड होत नाही. आता मला आठवत नाही मी पुढे एमटेकचं काय केलं. नाही केलं पण ते का ड्रॉप झालं ते मला आठवत नाही. त्रिवेंद्रमचं ट्रेनिंग झालं सगळं व्यवस्थित आणि मग तिथून माझं पोस्टिंग मुंबईला झालं. आणि मुंबईला मी जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं TCS थ्रू. आणि तिथून मग पुन्हा ट्रान्सफर कलकत्त्याला झाली. कलकत्त्याला एक 6-8 महिने काम केलं आणि मग तिथून पिट्सबर्गला ऑनशोर. सो मग ह्याचं जेव्हा तुझं चॅटिंग चालू होतं, मेलचं काय झालं पुढे? जेव्हा तू मेल त्याचा चेक केला, मेल आल्यानंतर मग मी घरी सांगितलं फोन करून आई बाबांना की असं असं आहे. म्हणजे त्यांना माहिती होतं सौरभ, कारण मी जे जे असेल ते सगळं 100% घरी सांगायचे, त्यामुळे त्यांना माहिती होतं. मग जेव्हा प्रपोजल आलं तेव्हा मग मी आई बाबांना सांगितलं ऑफर लेटर आलेलं आहे. हा, मला तसे थोडा जास्त विचार करायची सवय आहे, खूपच जास्त. त्याच्यामुळे 8 महिने घेतले. 8 महिने काही रिप्लायच दिला नाही. नॉर्मल तू बोलत राहिली त्याच्यावर. व्हॅलेंटाईनचा हा चिल्ड्रन्स डे पर्यंत गेला. हो, ऍक्च्युली. आणि तू विचारलं ईमेल आलं काय तुला वाटतंय? नाही, मी सांगितलं मी विचार करते. नंतर ती म्हणाले की हा मी विचार करते. मग तेव्हा असं झालं की
त्या वर्षी जून मध्ये माझं पहिलं वेकेशन, म्हणजे येऊन US मध्ये वर्ष दीड वर्ष झालेलं. मग मी तेव्हा आलेलो इंडियामध्ये. मग तेव्हा मग आम्ही परत भेटलो मुंबईमध्ये. पण तेव्हा पण त्या भेटीमध्ये काही होय नाही वगैरे काही कन्फर्मेशन काही आलं नाही हिच्याकडनं. तू विचारलास का? हो, म्हणजे त्याच्यासाठीच भेट होती ना, की बाबा आता काय करायचंय पुढे. पण तरी पण असं अफर्मेटिव्ह आन्सर काही तेव्हा आलं नाही. जो पेशन्स विचार चालू आहे. नाही, त्याच्यामुळे मग मी भरपूर परत आलो patience आहे. US ला ना. माझं वेकेशन संपलं, मी परत आलो. ही कधी ऑगस्टची गोष्ट. ओके. आणि त्याच्यानंतर मग फायनली सप्टेंबरमध्ये मग मॅडमनी हो म्हणून सांगितलं. सांगितलं. काय म्हणजे चेंज ऑफ माइंड होतं की काय, ठीक आहे आता कोण भेटत नाही. सौरभ कसं? नाही तसं नाही, म्हणजे काय ते सेम लाईफ टाईम डिसिजन आहे, तर थोडा विचार करून बैठक झाली असेल घरात. पण घरचे ओके होते. घरचे ओके होते, घरचे नेहमीच ओके होते. आणि तुलाच वेळ लागत होता. हिने हा, मलाच वेळ लागत होता. आणि हिने 6-8 महिने घेतले. हा. आणि नंतर जेव्हा कन्फर्म झालं हो, मग लगेच आता तू कधी घरी सांगणार आहे? अच्छा, तोपर्यंत काहीच सांगितलेलं मी माझ्या घरी काहीच नव्हतं सांगितलं. घर ईमेल पाठवायचं, घरी काहीच नाही idea. नाही, काही नाही. मग हिचं सारखं मी घरी सांगितले, तू कधी सांगणार? मग हिने इतकं डोकं खाल्लं मग. आणि मी असं जास्त चॅटिंग काही सांगतो असं डोकं खाल्लं. आणि हे आमचं चॅटिंग चालू होतं असं, की म्हटलं, मी शेवटी तिला म्हटलं ओके 5 मिनिटं थांब म्हटलं. 5 मिनिटं तर दे तू, 2 वर्ष तू 8 महिने आणि घेतले. मी लिटरली 5 मिनिटं तिला म्हटलं थांब जरा. घरी फोन केला आईला. आणि इंडियामध्ये तेव्हा 2 फोन असले की इंटरकॉम सारखं असतं ना, एक बाहेर हॉलमध्ये आणि एक एक कोणतरी बसू शकतो. बेडरूम मध्ये होता फोन. तो आईने फोन उचलला. म्हटलं आई एकटी आहेस का? ते म्हणाले हा, अरे कोणतरी असे ते आलेत, ते बाहेर बसलेत बाबांच्या बरोबर बोलत. म्हटलं आई मला तुला काही सांगायचं. आई म्हणजे सगळं तवरनं ताकभात ओळखणारी. एवढ्या रात्री, म्हणजे माझ्या एवढ्या रात्री मी फोन करतोय. आईने डायरेक्टच विचारलं कोण आहे. मी सांगितलं की आहे, अशी आहे वगैरे वगैरे, TCS मध्येच आहे आता, सेम कॉलेज वगैरे, असं हे सगळं सांगितलं. तिने फक्त एवढंच विचारलं की हा, व्यवस्थित पूर्ण विचार करून तुम्ही निर्णय घेतलाय ना? म्हटलं हो, आम्ही सगळ्यांनी दोघांनी म्हटलं व्यवस्थित विचार करूनच घेतलाय. तर ते म्हणले हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आणि मी बाबांना सांगते म्हणाली. बाबांनी पण ऐकलं. त्यांचा काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणाली. ठीक आहे म्हणाली. झालं मग. आणि मग मी हिला परत सांगितलं की हो आत्ताच सांगितलं म्हटलं मी आईला. हा म्हटलं बरोबर, म्हटलं 5 मिनिटं झाली, मी घरी सांगितलं, दे आर ओके. मग ही पण उडाली, अरे एवढ्याच. अरे मी 8 महिने त्या गोष्टीसाठी वेळ घेतला. 5 मिनिटात कसं उत्तर देतो? 8 दिवस तरी घे. मग ते झाल्यानंतर मग पुढच्या सगळ्या गोष्टी फटाफट झाल्या एकदम. कारण मग Year काय 2004? हे होतं इयर 2004. ओके. आणि मग हिच्या घरी माहिती होतं आणि तू ही इंडियामध्ये, आणि हे आजऱ्यामध्ये माझे आई बाबा कुडाळला. मग माझ्या घरी कळालं, हिच्या घरी कळालं. मग ना माझ्या आई बाबांना धीर ना ह्यांना धीर. त्याच्यामुळे ही मुंबईमध्ये, मी US मध्ये, आणि हे आपल्या आपापसात भेटले. मग अच्छा, ओके. हे आय थिंक कुडाळला तुम्ही आले, आणि आम्हाला दोघांना टेन्शन. म्हटलं आपण दोघंही तिकडे नाही, आणि हे फक्त आई वडील आपापसात भेटतात. ते सगळं व्यवस्थित झालं. आणि तेव्हा बाय द वे माझं मास्टर्स पण चालू होतं. आणि मग 2005 मध्ये हिचं US ला यायचं चालू होतं TCS थ्रू. म्हटलं मग त्याच्या आधी लग्न केलेलं चांगलं, त्याच्यामुळे मग माझं मास्टर्स चालूच होतं. मग ह्यांना म्हटलं काढा मुहूर्त लवकरात लवकरचा. लिटरली मग मी 2 आठवड्याची सुट्टी घेऊन आलेलो तेव्हा. आणि लग्न करून मग मी परत कॅलिफोर्नियाला आलो. आणि ही पिट्सबर्गला. लग्नानंतर. पण माझ्या सासू सासऱ्यांचं क्रेडिट हे की त्यांनी मला प्रत्यक्ष लग्नाच्या 2 दिवस आधी बघितलं. काय विश्वास आहे. तिने एवढा वेळ घेऊन विचार केला म्हणजे त्या डिसिजन वरती त्यांना भरोसा होता म्हणून. ओके, सो पुढे मग कसं, तू पिट्सबर्गला, तू कॅलिफोर्नियाला, मग कसं झालं पुढे? सो पिट्सबर्गला मी जवळजवळ 1.25 वर्ष होती. आणि याचं तर मास्टर्स चालूच होतं. ही रिव्हर साईडला होतं कॅलिफोर्नियामध्ये. मग एव्हरी ऑल्टरनेट वीक आम्ही भेटायचो. मग 1 वीक मी ट्रॅव्हल करायचे, 1 वीक तो ट्रॅव्हल करायचा. आणि पॉईंट्स वाढले असतील तर भरपूर जास्त पण ऍक्च्युली माहितीये का, त्याच्यामुळे आम्ही भरपूर फिरलो. मग वेगवेगळ्या ठिकाणी. हा, पण मग आम्ही जसं तसंही फ्लाय करणारच, तर एकाच ठिकाणी फ्लाय करायच्या ऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे ऑलमोस्ट US मधलं मॅक्झिमम सगळंच इनफॅक्ट फिरून झालेलं होतं त्या 1.5 वर्षामध्ये. आणि फायनली कोण कुठे मूव्ह झालं? मग त्याच्यानंतर ह्याचं मास्टर्स चालूच होतं. मग मी ट्रान्सफर घेतली माझा तिथल्या पिट्सबर्गच्या प्रोजेक्ट मधून. मग मी कॅलिफोर्नियाला मूव्ह झाले.
अच्छा ओके. मग पहिल्यांदा कॅलिफोर्नियामध्ये आम्ही एक वर्ष सव्वा सव्वा वर्ष वर्ष होतो होतो. आणि मग त्याच्यानंतर 2007 मध्ये आम्ही दोघंही सॅन सॅन अँटोनियोला अँटोनियोला moved आले 7 मध्ये ओके. 2007 मध्ये. जवळपास आता 18 वर्ष झाले तुम्ही इथे जा की तसं मध्ये बघितलं तर कुठे- मध्ये 3 वर्ष आम्ही मेक्सिकोला होतो. मेक्सिकोला होतो ओके. इथे आल्यानंतर ना इथे आल्यानंतर हा 2009 ते 2012. मेक्सिको झालं ऍक्च्युली तेव्हा असं झालं की माझा विजा 6-6.5 वर्षाची कॅप संपत आलेली आणि तसंही मला इंडियामध्ये जावं लागणार होतं परत, कारण तेव्हा आमचं ग्रीन कार्ड वगैरे काही करत नव्हते तेव्हा TCS मधनं. म्हटलं आणि तिथे आमचं ऑफशोर चेन्नईला, म्हटलं तसंही नवीन लँग्वेज, चेन्नईचं कल्चर वगैरे आपल्यापेक्षा महाराष्ट्रीयन कल्चरपेक्षा खूप वेगळं. आणि तेव्हा अनायसे मेक्सिको ग्वादालाहाराला जाऊन तिथलं सेंटर सेटअप करायची अपॉर्च्युनिटी होती. तमिळ शिकायचं की स्पॅनिश शिकायचं? हा म्हटलं मग त्या करण्यापेक्षा ऍटलीस्ट जरा नवीन कंट्री काहीतरी नवीन शिकता येईल म्हणून मग तेव्हा आम्ही दोघंही तिथे मूव्ह झालो. मग तिथे 2.5 वर्ष वगैरे होतो आपण. मेक्सिकोतला अनुभव खूप छान होता, म्हणजे इट्स लाईक अ परफेक्ट ब्लेंड बिटवीन इंडिया आणि US. तिथे म्हणजे वेदर वाईज, फूड वाईज, आणि मेक्सिकन फूड आम्हाला दोघांनाही तसंही आवडायचं. त्याच्यामुळे तिथे आणि खूप छोटी इंडियन कम्युनिटी, म्हणजे महाराष्ट्रीयन तर कोणी नव्हते, कोणीच नव्हते. पण इंडियन कम्युनिटी सुद्धा एक हार्डली तेव्हा 40-50 लोकच होते आम्ही. सो इट वॉज अ क्लोजली निट कम्युनिटी. आणि तुम्ही इकडे परत कधी आलात? ऍक्च्युली श्रेयाच्या वेळेला मग ती इंडियाला इंडियाला गेलेली. वेदांत इथला वेदांत सॅन अँटोनियोच आहे. वेदांत ज्यावेळी 10 महिन्याचा होता, 10 की 11 महिन्याचा होता वेदांत, त्यावेळी मग वेदांत, मी आणि सौरभ मेक्सिकोला शिफ्ट झालो. श्रेयाच्या वेळेला मग हे इंडियाला गेले, कारण मग मेक्सिकोमध्ये तेवढी सपोर्ट सिस्टीम वगैरे पण शक्य नव्हतं. आणि माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होतं. आणि मग मी जर एकदा ट्रॅव्हल केलं लग्नासाठी तर मी परत ट्रॅव्हल करू नाही शकणार, कारण मग त्यावेळी ऑलमोस्ट 7th मंथ वगैरे 6th मंथ चालू असेल त्यावेळी. त्याच्यामुळे मग वेदांत आणि मी इंडियाला गेलो माझ्या बहिणीचं लग्न अटेंड करायला. छान लग्न विग्न अटेंड करून डिलिव्हरी वगैरे सगळी इंडियात करून मग आम्ही पुन्हा US ला आलो. त्यामुळे श्रेया इंडिया बॉर्न बेबी आणि वेदांत सॅन अँटोनियो. त्याच्यानंतर कसा तुमचा इथला प्रवास आहे 2011 पासून पुढचा? हा म्हणजे मी 2012ला परत आलो सॅन अँटोनियोला. तेव्हा श्रेया जस्ट 1 वर्षाची होत आलेली. हे 2013 मध्ये हे तिघे इथे झाले. तेव्हापासून आम्ही सगळे इथेच आहोत. इथेच आहे. ओके ओके. आणि मग आता तुम्ही दोघे आता वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतात? हा. सेम कंपनीमध्ये? नाही, आम्ही दोघंही TCS मध्ये होतो. नंतर इव्हेंच्युअली मी TCS सोडली 2020 मध्ये. त्याच्यानंतर हिने मी आता आताच या वर्षीच फेब्रुवारी मध्ये TCS सोडली. ओके. मग आता मी जेनपॅक्ट मध्ये आहे, ही टेक महिंद्रा मध्ये आहे. दोघंही आम्ही IT इंडस्ट्रीमध्येच. छान, मस्त मस्त. सो आता आय थिंक शीतल, तुझे पण मम्मी पप्पा आलेले आहेत, आई बाबा आलेले हो आहेत. हो सो आय थिंक दिस इज अ गुड पॉईंट, आपण त्यांना पण इन्व्हाइट करूया. येस, हो. ऍब्सोल्युटली. गप्पा मारूया. हो. सो काका नमस्कार. सो तुम्ही दोघं सॅन अँटोनियोमध्ये पहिल्यांदाच येत आहे की नाही? तुम्ही पहिले आधी आलेला आहात? 2007 मध्ये आम्ही आले. अच्छा. पहिलं. सो तुमची कितवी ट्रिप आहे असं? ही आता 10वी ट्रिप. 10वी ट्रिप आहे. अरे वा. सो तुम्ही सॅमला आणि सॅन अँटोनियोला खूप वर्षापासून ओळखताय. हो, सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे सॅन अँटोनियोचा ते सांगा. खूप चांगला आहे. मी आल्यानंतर 6 महिने 1.5 वर्ष असं आम्ही दोघं राहिलेलं आहे. इथं आल्यावर आराममध्ये सगळं, म्हणजे वेळ जातोय, टाइमपास होते, नातवंड असतात, मुलगी असते, जावई असतात, मजेत असतो. आणि काकू तुम्ही काय सांगा? छानच वाटतंय, मस्त वाटतंय. कायमच येईल त्यावेळेला 6 महिने राहून जाताना वाईट वाटते. मुलगीला नातवंडांना सोडून जायचं. बरोबर. आणखीन हे महाराष्ट्र मंडळाचं तुमचं खूपच कार्यक्रम म्हणजे आम्ही बघितले, खूप छान आहेत कार्यक्रम. म्हणजे आम्हाला जवळ आम्ही आपल्या गावात आल्यासारखं वाटते. कसं वाटतंय तुम्हाला? कसं फील येतं? म्हणजे आमचं जे काही उद्देश आहे, प्रेसिडेंट साहेबांचा जे काही उद्देश गावात आहे आल्यासारखं वाटतंय की बाबा आपल्या गावामध्ये म्हणजे इतके छान कार्यक्रम दुसऱ्या देशात असून सुद्धा तुम्ही चांगले कार्यक्रम करतात, त्याचा आनंद खूप होतो. छान छान छान. एक संस्कृती जपायचा प्रयत्न, आणि सगळे उत्साही आहेत लोक इथे, त्यामुळे शक्य आहे सगळं. सो आता तुम्ही यांची स्टोरी ऐकतच होतात. सो जेव्हा सौरभनी तिला मेल केला शीतलला आणि 8 महिने ती थांबली होती, तर तुमचा रिस्पॉन्स काय होता त्यावेळेस? तुम्हाला सगळं ठीक होतं की तुम्हाला काही प्रश्न होते? तुम्ही बिंदास होता, ती जे निर्णय घेते बरोबर असं? नाही, शीतलवर पूर्ण विश्वास होता. ती निर्णय चुकीचा 100% घेणार नाही. आज सुद्धा आम्ही कुठलाही निर्णय काही असला, माझ्या मुलग्याचा जरी असेल ना,
तरी आम्ही चर्चा करूनच घेतो. त्यामुळं मी त्या निर्णय चर्चेमध्ये ती पण असते. ती पण सगळं कुठल्याही चर्चेमध्ये, त्यामुळं हा निर्णय जो तिने घेतलाय तो योग्यच असणार. आणि मला ज्या वेळेला हे सगळं समजलं हिच्याकडून, त्यावेळेला नंतर मग मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की सौरभचा 10वीला असताना बोर्डामध्ये नंबर आला होता. अच्छा, अरे वा. आणि मी सेकंडरी स्कूल टीचर असल्यामुळं मला ते कळालेलं होतं की असा असा कुडाळचा मुलगा आलाय. मग माझ्या हायस्कूलचा का येत नाही, अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये मी चर्चा केलेली होती. त्यामुळे सौरभला मी ते नाव आणि एक हुशार मुलगा म्हणून ओळखत होतो. नंतर ज्या वेळेला नंतर हा तर इंजिनियर झालेला आहे आणि वॉलचंद सारख्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालेला आहे, मुलगी इथे झाली आहे. त्यामुळे म्हटलं प्रश्नच नाही, मुलगा चांगलाच आहे, काही संबंध नाही. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला कळालं तो बोर्डामध्ये आला त्यावेळेस तुम्ही त्याला ओळखत नव्हतं? नाही, अजिबात नाही. त्याच्यानंतर तो विषय संपला ना त्याचं. नंतर तोच मुलगा जावाय म्हणून तुम्हाला मिळाला? हा, तोच मुलगा जावई म्हणून मिळाला. निर्णय योग्य झाला, छान झालं. सगळा आनंद आहे. छान, छान, छान. मस्त. मुलगीच्या कितीतरी पटीने जावई माझा चांगला. तुला काय बोलायचं याच्यावरती? नाही, बरोबर आहे. ऑन रेकॉर्ड आहे. बरोबर मला आहे. एक आठवलं आता. एकदम म्हणजे स्ट्रेंज गोष्ट आहे. मी ह्या दोघांना 2007 ला भेटलो बॉस्टनला. आता कोण म्हणतो? हो, कसं माहितीये का, कारण माझा मित्र होता निलेश सामंत, त्याचे आई वडील आहेत आणि तो माझा मित्र, माझा मोठा भाऊ. सख्खा भाऊ. अच्छा. आणि मी यांना भेटलो, म्हणजे ठीक आहे, आई वडील आले ते आपण ज्यांना भेटतो. आणि फास्ट फॉरवर्ड मी हो, USA ला जेव्हा अप्लाय केला तेव्हा मी हिला कॉल केला पहिला की मी येतोय सॅन अँटोनियोला, आणि मला निलेश तुझा कॉन्टॅक्ट दिला. बोल हो, ये तू बिंदा छान. आणि नंतर माझी परत यांच्याशी ओळख. सो तुझं पहिलं कनेक्शन सॅन अँटोनियो मध्ये हिच्यात शीतल थ्रू होतं? तिला पहिला कॉल केला मी. हा. इकडे यायच्या अगोदर, म्हणजे अच्छा. 3-4 ऑफर होत्या, मी घेऊन 2015-16 10 वर्षापूर्वी, एक्झॅक्ट 10 वर्षापूर्वी मीला कॉल केला. म्हटलं काय येऊ की नको, मी ती म्हणली हे बिंदास्त आहे, काही नाही. सो इंटरेस्टिंग आहे की तुम्ही कशा वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना हो. भेटला होता, ओळखत ते होता. म्हणतात ना, इट्स अ स्मॉल वर्ल्ड, इट्स ट्रुली अ स्मॉल वर्ल्ड. करेक्ट. सो वेदांत आणि श्रेया, तुम्ही पण आहात आमच्या बरोबर आज. सो हाऊ आर यू गाइज डूइंग? एन्जॉयिंग समर वेकेशन? मस्त. सो खूप टॅलेंटेड आहे ते दोघे, आणि आता आपण फाइंड आउट करणार आहे की हे कसे टॅलेंटेड आहे. तुमच्या हॉबी बद्दल काय सांगणार? मला ड्रॉइंग करायला आवडतं आणि गाणं म्हणायला आवडतं. कुठे गाणं शिकतो रचना मावशीसोबत. तू? मी तबला वाजवतो, चेस खेळतो, फ्री टाइम मध्ये कुठली स्पोर्ट्स मित्रांसोबत खेळत राहतो. आणि तबला कुठून शिकतोस? ऑस्टिन मध्ये मी पंडित गौरीशंकर अच्छा. शिकतो, तिथे जात होतो. किती वर्ष झालं आता जवळपास? टोटल मध्ये आता 6 वर्ष. 6-7 वर्ष झाली असतील. हो. छान, मस्त. आणि तू छानच वाजवतो, आम्ही तुझे व्हिडिओज पण बघितले. आणि श्रेया पण अप्रतिम गाणं म्हणते. आय थिंक यामध्ये मला पॅरेंट्सला पण पुढे बोलायला लागेल की हे ऑस्टिनला ट्रॅव्हल करतात, राईट, एव्हरी वीकेंड, आणि तुम्हाला घेऊन जातात, तुमची पॅशन जपतायत. आणि आय थिंक इट्स जस्ट अमेझिंग, लॉट ऑफ डेडिकेशन फ्रॉम बोथ अँगल्स, आय वुड से, राईट, बोथ साइड्स. संगीताची आवड तुम्हाला दोघांना होती की आधी कोणी घरामध्ये म्हणत होतं की त्या दोघांचीच मुलांचीच होती आवड आणि तसं तुम्ही ते डिसाईड केलं? संगीताची आवड मला मी थोडंफार गाणं वगैरे शिकलेलो होतो लहानपणी. गाणं शिकलेलो किंवा हार्मोनियम वगैरे वाजवायचो. अच्छा, बरं. आणि हिची बहीण खूप छान गाणं म्हणते, हो. त्यामुळे ते जीन्स मधनं ते इथे आलेलं आहे. आणि थोडंफार आजींच्याकडून, आईकडून माझ्या. हा, काकूंना पण ऐकलंय गाणं. हो. तुमच्या दोघांच्या काय हॉबीज आहेत ते सांगा. मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. म्हणजे आणि मगाशी तुम्ही ऐकलं असेलच की आम्ही जेव्हा दोघं बॅचलर होतो, मुलं जेव्हा नव्हती, तेव्हा आम्ही इतकं ट्रॅव्हल केलेलं, हो, भरपूर ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि अजूनही. आणि आता मुलं थोडी मोठी झाल्यानंतर मागच्या 2-3 वर्षांपासून मग आम्ही पुन्हा वर्षातनं एखाद दुसरी तरी ट्रिप अशी करतो, रोड ट्रिप म्हणा किंवा काही. सो आय लाईक डुईंग दॅट. बाकी मग मला क्रिकेट मी आधी पूर्वी खेळायचो भरपूर. चेस मला आवडतं. कॉलेजमध्ये मी चेस चॅम्पियन पण होतो आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मला कुकिंग करायला खूप आवडतं. म्हणजे फ्री टाइम मध्ये आय लव्ह टू स्पेंड टाइम कुकिंग. या लेट्स पॉज हिअर. सॅमचा जो जिभेचे चोचले ग्रुप झालेला आहे, वन ऑफ द फाउंडर आहे. तो ग्रुप आता एकदम फायर झालाय. अप्रतिम जेवण बनवतो, व्हेज, नॉन व्हेज, मासे, सगळं छान बनवतो.
कारण आता जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे US मध्ये 2003 मध्ये आलो आणि इथं आल्यानंतर सुरुवातीला कॉलेज लाईफ जे असतं तसे आपल्याकडे खिशात जास्त पैसे नसतात तेव्हा. आणि नंतर जेव्हा सॅन अँटोनियोमध्ये आलो तेव्हा खिशात पैसे असले तरी मग तेव्हा ऑप्शन्स नाहीत काही, त्यामुळे मग आणि मी लहानपणापासून प्रचंड फूडी, म्हणजे मला सगळ्या टाईपचं जेवण क्युझिन सगळ्या ट्राय करायला आवडतात आणि एस्पेशली मालवणी कोकणी स्टाईल जिथे मी लहानाचा मोठा झालो. आय वॉज मिसिंग दॅट अ लॉट. देन आय डिसाइड की चला आपण स्वतःच सुरू करू. त्यामुळे मग इथे US मध्ये आल्यानंतर मग माझी कुकिंगची हॉबी मी हळूहळू डेव्हलप केली. शीतल, तुझ्या हॉबीबद्दल काय सांगशील? की तो कुकिंग करताना तुला जेवायला आवडतं, ती पण hobby असू शकते. जेवायला पण आवडतं आणि कुकिंग करायला पण आवडतं. म्हणजे मी लग्नाच्या आधी आईला मदत करायचे, कुकिंग करायचे, बेसिक कुकिंग करायचे. पण मग ऍक्च्युअल जेव्हा जबाबदारी पडली तेव्हा मग थोडं रिसर्च करून, रीड करून थोडं थोडं कुकिंग चालू झालं. मुलं झाल्यानंतर आणखीन जास्त, की त्यांच्या आवडीनुसार आणखीन जर काही शिकून करायचं. त्याच्यामुळे कुकिंगची आवड आणखीन वाढत गेली. नंतर मग मला गाणी वगैरे ऐकायला खूप छान वाटतं. वॉक करायला आवडते, वॉकिंग, योगा, मुलांच्या सोबत टाइमपास करायला खूप आवडतं. तर तुम्ही एवढं गाण्याबद्दल बोलतात, तर आम्हाला तर गाणं म्हणून कोण दाखवणार? श्रेया. जय राम श्री राम. जय राम श्री राम. जय राम श्री राम. जय काका काकू अजून आम्हाला काय सांगा, ज्यांना तुम्हाला काय बोलायचं आहे? माझं बालपण आहे खेड्यामध्ये गेलं. अगदी जिथं 200 घरं असतील, 800-900 लोक असतील अशा ह्याच्यामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. त्यावेळेला स्वातंत्र्यानंतर चा जन्म माझा 2 वर्षातला आहे.
अच्छा. शाळाही नसायच्या गावामध्ये. कुणी कुठल्याही चौथी शिकलेल्या माणसानी मुलं गोळा करायची आणि शाळा सुरू करायची. गव्हर्नमेंट त्याला मान्यता द्यायचं. अशा शाळेमध्ये माझं स्टार्ट शिक्षण झालं देवर्ड्याला, झोपडीमध्ये असं. आणि नंतर मग तालुक्याला वगैरे बालपण गेलं खेड्यामध्ये, खूप छान गेलं. आणि तुमचं शिक्षण देवर्ड्यामध्येच पूर्ण झालं? नाही, देवर्ड्यामध्ये 7वी 6वी पर्यंत झालं. त्याच्यानंतर व्यंकटराव हायस्कूलमध्ये जिथं ही शिकली त्याच हायस्कूलमध्ये मी शिकलो. शिकले ते. खूप जुनं हायस्कूल, तिथंच मी शिक्षक म्हणून लागलो. काकू, तुम्ही काय सांगाल? माझं कोल्हापूरचं म्हणजे लहानाची मोठी मी कोल्हापूरला झाली. ओके. शिक्षण पण कोल्हापूरमध्येच झालं माझं. आणि लग्नानंतर मी आजऱ्याला गेले. ओके. आणि लग्नानंतर म्हणजे मी जिल्ह्यातून तालुक्यामध्ये आले. तर घरामध्ये त्यांनी माझ्यासाठी मी तालुक्यात आहे असं भासू कधीच दिलं नाही. अच्छा. अशी घरामध्ये चांगली छान सोय वगैरे करून द्यायची वगैरे. छान काळजी घेतली तुमची पूर्ण व्यवस्था. नाही, अजूनही खरं- घेतात. मी अजूनही घेतो. पण खरं म्हणजे माझी वृश्चिक रास आहे, तापट माणूस आहे मी. तरी सुद्धा माझ्यासारख्या माणसाला 48 वर्ष सांभाळलं तिने, याच्याबद्दल तिचं कौतुक आहे. तर आपण सगळे नवरे बोलू शकतो. नाही, खरं आहे. तुम्हाला दोघांना काय सांगायचं आहे, काय राहिलंय? हा, मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे. मागची जवळजवळ 15-16 वर्ष आम्ही इथे सॅन अँटोनियोमध्ये आहोत. मी अगदी 2012 पासनं जेव्हा 1-2 जणांच्या घरी गणपती बसवणे किंवा वर्षातनं 1-2दा गेट टुगेदर असं ते महाराष्ट्र मंडळाचं हळूहळू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हळू सुरुवात झाली. मंडळ वॉज फॉर्म्ड. आणि पण त्याच्यानंतर लास्ट 1-2 वर्षामध्ये मला डेफिनेटली एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की पूर्ण एफर्टने आपण जे काही आपले प्रोग्रॅम्स किंवा त्याची लाईनअप म्हणा किंवा जे काही ज्याच्यामध्ये आपण मुलांचं सहभाग कसा वाढेल किंवा हाऊ कॅन वी मेक इट इंटरेस्टिंग फॉर देम टू पार्टिसिपेट. कारण त्याच्या आधीपर्यंत बरेचदा असं व्हायचं की आपलं फंक्शन आतमध्ये चालू आहे आणि सगळी मुलं बाहेर त्यांचं आपापसाच काहीतरी चालू आहे. पण आता मागच्या कित्येक इव्हेंटमध्ये जर आपण बघितलं तर मुलांचं ऑन स्टेज अँकरिंग म्हणा, पार्टिसिपेशन म्हणा, सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढलेली आहे. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह चेंज. कारण महाराष्ट्र मंडळ हे काय फक्त अडल्टसाठी नाही आहे, हे आणि जसं मगाशी जयेश म्हणाला तसं आपली संस्कृती जपण्यासाठी आहे. मग जर मुलांचं जर सहभाग नसेल तर ती संस्कृती जाणार कशी पुढे. आय थिंक जे काही आपण उपक्रम घेतलेले आहेत आणि अदर दॅन ऑल दीज इव्हेंट्स मुलांसाठी सुद्धा तुमचं सायन्स फेअर असू दे, ॲस्ट्रॉनॉमी क्लब असू दे, टेड टॉक असू दे, कितीतरी असे आपले जे उपक्रम आहेत आय थिंक ते खूपच स्तुत्य आहेत. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह चेंज वी ऑल हॅव सीन, वी ऑल हॅव एक्सपिरियन्स्ड इन लास्ट आय वुड से 1.5 year. आणि आय होप की हे असंच इथून पुढे कंटिन्यू राहील. जनरेशन आपल्यावर आहे त्यांनाच विचारूया. सो वेदांत किंवा श्रेय, तुमचा काय फीडबॅक आहे या सगळ्या इनिशिएटिव्ह बद्दल किंवा इन जनरल तुम्हाला कसं वाटतं सॅम मध्ये की तुम्हाला काही आम्हाला सांगायचं आहे व्हॉट चेंजेस वी कॅन मेक? म्हणजे असं काही मिसिंग आहे असं काही वाटत नाही. सगळं चांगलं आहे, ऑपॉर्च्युनिटी सगळे चांगले आहेत आणि मज्जा येते त्यामुळे. You get to learn. Yeah, असं मज्जा वाटते की like I get to contribute in like Maharashtra Mandal, like whether that is like anchoring or like performances or anything, and it just like feels nice. सो तुम्हाला प्रोग्राम अटेंड करायला एक्साइटेड वाटतं थोडंसं की प्रिव्हियसली तुम्ही बाहेर खेळायचा किंवा यूज टू हॅव युअर ओन ग्रुप, पण त्याच्या व्यतिरिक्त आता आतमध्ये प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करणं किंवा बघणं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणं याच्यामध्ये अजून जास्त एक्साइटमेंट वाटते तुम्हाला? तुम्हाला अजून कोणाला काही बोलायचंय, काही तुला सांगायचं? काय ऍड करायचं त्याच्याबरोबर तुम्ही सांगितलं त्याबद्दल तसं काही? म्हणजे सॅन अँटोनियोला येण्याआधी आम्ही बऱ्याच एक 3-4 सिटीज मध्ये तरी राहिलेलो आहे. टॉरन्स, LA जवळ टॉरन्स, सॅन्टा ॲना आणि पिट्सबर्ग. तिथे कधीही असं होमली एन्व्हायरमेंट बघायला नाही मिळालं, जे सॅन अँटोनियो मध्ये सॅम असल्यामुळे क्रिएट झालेलं आहे. आणि सगळ्या फॅमिलीसाठी हा कॉमन प्लॅटफॉर्म जो क्रिएट केलेला आहे तो खूपच इमोशनल, एम्पॅथिक आणि फक्त फंक्शन्स सेलिब्रेट करण्यासाठी किंवा गेट टुगेदर साठीच असं नाही, तर
इन व्हेरियस फेजेस ऑफ लाईफ आपण हा एक्सपिरियन्स केलेला आहे. काही मदत जरी लागली तरी मी आता राकेशला रात्री 10:30 वाजता आईची तब्येत खराब होती, मी तुला लगेच टेक्स्ट केला आणि मी एक सेकंद पण विचार नाही केला त्याच्या आधी. आणि म्हणजे असं एकमेकांना धरून एकमेकांच्या अपडाऊन्स मध्ये मदत करून आपण सगळे एकत्र पुढे जातोय. हे वातावरण इंडियाच्या बाहेर एवढं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करणं इटसेल्फ इज अ बिग अचिव्हमेंट. आणि मला असं दिसतंय की मुलं सुद्धा आपली जेव्हा एकत्र येतात त्यावेळी ते खूप छान एकमेकांशी टाइम स्पेंड करतात, मस्ती करत असतात, गप्पा मारतात. तर त्यांच्यासाठी पण त्यांच्या लहानपणीच्या आठवणींमधला हा एक ठेवा असेल की जेव्हा आता ते बाहेर जातील 12th ग्रेड नंतर आणि तेव्हा ते जिथे कुठे युनिव्हर्सिटीजमध्ये असतील, आय थिंक ते रिमेंबर करतील की असे गेट टुगेदर्स व्हायचे, असा हा प्लॅटफॉर्म होता जिथे आपण काय अँकरिंग केलं, परफॉर्म केलं, तबला वाजला, गप्पा मारल्या, छोटे छोटे स्टॉल्स उभे केले किंवा खाऊ गल्लीसाठी कॉन्ट्रीब्युट केलं. अशी कितीतरी इमोशनल गोष्टी घडतात ह्या सगळ्या ह्याच्यातून. आणि सगळ्या अपडाऊन्स मध्ये आपण सगळे एकमेकांना धरून राहतो. त्याच्यामुळे मला ती सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट वाटते जी सॅमनी क्रिएट केलेली आहे पूर्ण सॅन अँटोनियोसाठी. Awesome. खूप छान समराईज होतं, एकदम मस्त सांगितलंस. यश. आय थिंक आय एम स्पीचलेस. थँक्यू फॉर युअर इनपुट्स. ते तू बोलतेस बरोबर बोलतो. आय मीन लोक एकत्र येतात वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वी ट्राय टू बिल्ड सम पॉझिटिव्ह वाईब्स राईट इन द कम्युनिटी. एक्झॅक्टली. आणि ज्या इनिशिएटिव्ह ऍक्टिव्हिटी ओपन होत आहेत ते पीपल आर पार्टिसिपेटिंग. नाहीतर काय नुसतंच 1-2 लोकांनी होत नाही राईट. काही करायचं म्हटलं तरी सगळ्यांना ती करायची इच्छा आहे. आता गणपती आता शिष्य चालू करायचा विचार आहे 3 आठवडे गणपतीच्या हो. ह्याच्यात. ती कल्पना आहे, कोणीतरी घेऊन येतं. पण ती कल्पना सुरू केल्यानंतर सगळे बाकी उचलून धरतात. उचलून धरतात. सगळे- 2-4 लोकांचं काम नसतं ते. बरोबर. राईट. आता जीवेचे चोचले करायचं हा गेल्या वर्षीपासून मागे लागला होता. करूया आपण आणि आपण करतो शेअर करू जेवण. पण एवढ्या ऍक्टिव्हिटी म्हणलं थांबूया आणि ओपन केल्यानंतर 100-150 लोक आहेत. ऍक्टिव्ह ग्रुप तोच आहे. सगळ्यात active group तो आहे. लोकं जेवण करत एकमेकांना सेलिब्रेट करतात. सो आय थिंक इट्स जस्ट अमेझिंग टू बी पार्ट ऑफ दिस होल. आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करत राहतात. हा. म्हणजे प्रत्येक फोरम मध्ये कॉमन मी हेच एक्सपिरियन्स केलेला आहे की प्रत्येक जण एकमेकाला धरतात, प्रत्येक जण एकमेकाला मोटिवेट करतात, चला करू, हे करू, ते करू. त्यामुळे एखादं जरी कोणी थोडंसं मागे राहत असेल की मे बी थोडंसं शाईंग नेचर आहे वगैरे, तर या वातावरणामुळे ते व्यक्ती पण पुढे यायला अजिबात विचार नाही करणार. सो मित्र, हे होते सौरभ फाटक म्हणजेच त्रिविक्रम फाटक आणि शीतल सामंत आणि त्यांची फॅमिली. आणि आज आपण 3 जनरेशन बरोबर गप्पा मारला, त्यांचा फीडबॅक पण घेतला आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. आणि बघा, नक्की बघा. आणि नेक्स्ट टाइम आपण परत भेटू एका अजून एका फॅमिली बरोबर. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून नमस्कार. नमस्कार.